स्टार्ट करायचे आहे. गौतम अंकित ही जोडी मैदानामध्ये दाखल झालेली आहे आणि खुद कर्णधार पहिले षटक टाकण्यासाठी येताना आपल्याला पाहायला मिळतात. इम्पॅक्ट प्लेयर पहिल्या 2 षटकाच्या आतमध्ये घेऊ शकता आणि ते अनिवार्य आहे. जर नाही घेतला तर 2 रनची पेनल्टी सुद्धा आहे. याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. निरंजन आपलं सुद्धा या स्पर्धेमार्फत हार्दिक स्वागत आहे. स्टार्ट. अतुल पहिला चेंडू गौतम करता. ओ सुरेख चेंडू या ठिकाणी थोडंसं जागा बनवण्याचा प्रयत्न करत होते परंतु चेंडू त्याच दिशेला पडला. थोडंसं मारण्यासाठी हा चेंडू तितका साजेसा नव्हता. त्या कारणे त्या चेंडूवरती हलक्या रीतीने 1 रन काढलाय. पहिली धाव फलकावरती लगावली गेलेली आहे आणि ती गरजेची आहे. आकुटपाय चेंडू ऑन साईडला खराब क्षेत्ररक्षण आणि चेंडू जातोय सीमार शिपार 4 धावांसाठी चौकार. सुरुवात झालाय एक नशिबाचा चौका म्हणजेच असाच चौका या ठिकाणी गेलाय. चुकी झालाय नॉकआउट संघाकडनं परंतु त्या चुकीला कुठेतरी दुरुस्त करून डॉट चेंडू हाताळणं गरजेचं आहे. आणि एका ठिकाणी आपण पाहतोय तर जयसाई विरार संघ जो तब्बल 4 स्पर्धांमध्ये लगातार विजेतेपद पटकावत आलेला आहे. या टुर्नामेंटमध्ये सुद्धा त्याच निर्धाराने उतरला आहे पहिल्या मॅचमध्ये आणि त्याची झलक आपल्याला समोर दिसली. आता मध्ये सर बॅटिंग खेळला फटका फिल्डिंग झालाय अतुलकडनं आणि फिल्डिंग झाल्यानंतर रन घेण्याची कुठली संधी नाही. आले डॉट बॉल. या पद्धतीने डॉट बॉल टाकणं गरजेचं असेल. जर जो फ्लोमध्ये जयसाई विरार संघ चाललेला आहे त्याला थांबवण्यासाठी चांगला चेंडू चांगल्या टप्प्यावरती चेंडू टाकला गेला होता. गोल्डन मर्तबा चेंडू निश्चितच आपण पाहिलं थोडंसं उचली घेणारा चेंडू हलक्या रीतीने पॉईंटच्या दिशेला ढकलून काढला. डिग्ला झोनमध्ये पाठवला. एकेरी धाव फलकावरती ॲड केली जाईल. 7वी धाव फलकावरती लगावली गेली. शेवटचा बॉल या षटकातला बाकी आहे. लेग ओहो चुकी घडलाय. चुकीचं रूपांतर आपण पाहिलं. पंचांचे दोन्ही हात बाजूला सरसावत वाईटचा इशारा दिलाय. पंचांनी 9वी धाव या ठिकाणी 8वी धाव फलकावरती लगावताना अवांतर स्वरूपात हा सुरेख चेंडू सरळ टाकला होता. टप्पा चांगला होता. उचली घेणाऱ्या चेंडूला हलक्या रीतीने घेऊन काढला अंकितने आणि ही धाव घेतली. दरम्यान पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक चांगली सुरुवात जयसाई विरार संघाकडनं 9 धाव फलकावरती. किरूला आपण पाहतोय त्या ठिकाणी दोन्ही हात वर सरसावत प्रेक्षकांचं मनोरंजन करत असताना आणि या टुर्नामेंटचा आस्वाद आनंद उचलत असताना भरपूर आखूड टप्प्याचा चेंडू भरपूर आखूड आणि एक हात वाकूड करून 9चा इशारा करणकडनं आलाय. अवांतरने धावसंघामध्ये वाढ. धाव फलक जाऊन पोहोचलाय 10 आकड्यावरती. मनीष पुढचं षटक टाकण्यासाठी आलेला गोलंदाज आपण पाहतोय. पहिला चेंडूवरती थोडंसं खराब कामगिरी करतोय. 9चा इशारा पंचांकडनं आलाय. अवांतर धावसंघामध्ये वाढ झालाय. अलगर्जीने घेऊन काढा. धावा अशाच येतात. धावा अशाच येतात तर आपल्याला जोखीम पत्करायची गरज नाही. ज्या ठिकाणी खराब चेंडू येईल त्याच्यावरती चांगली नसीहत देऊया अशा अनुषंगाने प्रत्येक चेंडूवरती स्ट्राईक रोटेट केली जाते आणि धावांचा ग्राफ एक एक करून पुढे सरकवलं जाते. ऑन साईडला जागा बनवून मारण्याचा प्रयत्न केला गेला परंतु त्या ठिकाणी फिल्डिंग देण्यात आहे. फिल्डर त्या ठिकाणी उभा आहे. अडवलंय चेंडूला आणि डॉट बॉल आलाय. आगोटा चेंडू पुन्हा एकदा त्या दिशेला आता मध्ये ओहो क्या बात है. एक ने छोड़ा मगर वहां पर बैकअप के लिए दूसरा था. उसने रोक लिया इस गेंद को और रोकने के बाद 1 रन लेने का मौका बना और उस 1 रन को चुरा लिया. 1 रनची धाव फलकावरती आपण पाहतोय. 12 धावा फलकावरती. 3 चेंडू आतापर्यंत संपल्यात दुसऱ्या षटकातले. अप्पूने जबरदस्त फिल्डिंग केली त्या ठिकाणी. ऑन साईडला पुन्हा एकदा फटका चांगला आहे परंतु काय घडते तिकडे लागून आला होता. अगोदर लागून आला होता नाहीतर काहीतरी वेगळंच दिसलं होतं. पंच तटस्थ आहेत. पंच बघतात. पंच व्यवस्थित आपला इशारा देत आहेत. एकेरी धावसंख्येने धावफलक 13 वरती पोहोचवलाय. सेकंड लास्ट बॉल. गौतम स्ट्राईक एंडवरती ऑन साईडला मारला फटका. 1 धाव भेटेल.
शेवटचा बॉल या षटकातला 14 धावा फलकावरती आपण पाहतोय. जबरदस्त सुरुवात जयसाई विरार संघाकडनं झालाय. दुसऱ्या षटकातला लास्ट बॉल मनीच्या हातून पडणारा हलक्या रीतीने खेळून काढला. निश्चितच या चेंडूला एक धाव कंप्लीट होऊ शकेल. हो, जर फेकलं असतं तर नक्कीच काहीतरी झालं असतं, परंतु स्वतःला थांबवलं का वेगळंच काहीतरी घडलं तर त्याकडे थांबवलं. दरम्यान 2 षटकाचा खेळ संपलाय. 2 षटकाचा खेळ संपल्यानंतर 1-5-15 15 धावा फलकावरती एकही गडी न गमावता जयसाई विरार संघ इम्पॅक्ट प्लेअर घेतला जातोय. या ठिकाणी आपण पाहतोय पहा 2 ओव्हरच्या आतमध्ये घ्यायचं आहे. पहिली ओव्हर दुसरी ओव्हर त्याच्यामध्ये घ्यायचा आहे इम्पॅक्ट. त्याच्यानंतर आपण घेऊ नाही शकत. गोलंदाजी मार्कवरती नवीन गोलंदाज मिस्टर वेदांत आलाय तिसरा षटक टाकण्यासाठी. अंकित गौतम ही जोडी. ओहो, लोअर फुटबॉल पडलं चेंडू या ठिकाणी ड्राईव्ह केलाय. जबरदस्त शॉट, परंतु फिल्डिंग पहा त्या ठिकाणी. नोचा इशारा आलाय पंचांकडनं. अप्पूने या ठिकाणी त्या नोला चॅलेंज केलाय की हा नो नाही असेल बघा जरा. नो फ्लायटेडचा आहे. चला, नो कॅन्सल. तर एकच रन धाव फलकावरती. फिल्डिंग कोणी केलंय? जबरदस्त फिल्डिंग. आकाशने केलेली फिल्डिंग शॉर्ट कव्हर मध्ये जबरदस्त राहिली. आता मात्र इम्पॅक्ट प्लेअर जबरदस्त फिल्डिंग केलाय. अडवलाय चेंडूला. एकच रन भेटेल. पहा दोन्ही फलंदाज. आता मात्र इम्पॅक्ट प्लेअरच्या भूमिकेमध्ये आपण राहुलला पाहतोय आणि त्यांनी चेंडू अडवलाय. दोन्ही फलंदाज आता मात्र चार्ज करताना आपल्याला पाहायला मिळतात. प्रत्येक चेंडूवरती आघात करताना दिसत आहेत, कारण नजर बसलाय. आणि नजर बसल्यानंतर आता याच्यानंतर काय घडेल? हलक्या रीतीने घेऊन काढला. चेंडूला पाठवलं डिक्लेअर झोनमध्ये. एक धाव आणखी धाव फलकावरती. या अगोदरची मॅच आपण पाहिली. 32 धावांपर्यंत पोहोचला न्यामा बॉईज संघ. 33 धावांचा डिफेंड करत असताना न्यामा बॉईज संघाने तो डिफेंड केला, विजयी झाला. आणि हे ओहो, राहुलची ही हुल जबरदस्त राहिलंय. अडवलंय चेंडूला. राहुल आहे का अक्षय आहे? जबरदस्त फिल्डिंग. इम्पॅक्ट म्हणून मला का उभं केलंय या ठिकाणी त्याचं प्रात्यक्षिक दाखवतोय. बॅक टू बॅक 2 चेंडू जबरदस्त पद्धतीने अडवत असताना हा तर जवळ निश्चितच त्याचं शरीर जर पाहिलं ना, त्याला हा चेंडू अडवण्यासाठी भरपूर वाकावं लागलं, भरपूर झुकावं लागलं. आणि तो झुकत असताना चेंडूला अडवलाय. त्याचे स्टमक सुद्धा आपण फोडून पाहू शकतो. ऑन साइडला 1 बाउन्स. फिल्डरच्या हातामध्ये चेंडू येतोय. डॉट बॉल. चांगलं षटक आतापर्यंत. सुपर षटक, जबरदस्त षटक वेदांतकडनं पडलाय. 2 डॉट आलेत. 2 डॉट आले. निरंजनकडनं 100 200 झाले. 200 झालेत. लेग स्टंपच्या बाहेर. आता डॉट केल्या तर त्याची भरपाई पण झाली पाहिजे ना, त्यामुळे हा वाईड आलाय. वाईड आल्यानंतर धावला 19 19 वरती शेवटचा बॉल अजूनही बाकी आहे. आगोटापा चेंडू. आता मात्र पुन्हा एकदा तो हो फेकी केलाय. गॅदर झालाय. यष्टना चेंडू स्पर्श झालाय. लाऊड अपील झालाय.
गौतम आपल्या क्रीज मध्ये आहे का ते पाहिलं जाईल. पंच कन्फर्म नाही आहेत, पण कन्फर्म करण्यासाठी आपल्याला टीव्ही स्क्रीन पाहावं लागेल. टीव्ही स्क्रीन आपण प्रकाशामध्ये जर सूर्याच्या पाहतोय थोडंसं लाईट आहे, परंतु रात्र झाल्यानंतर तो टीव्ही स्क्रीन जबरदस्त दिसणार आहे. गॅदर झाला चेंडू, यष्ट्यानं ज्यावेळेस स्पर्श केला जातोय त्यावेळेस फलंदाज आपल्या क्रीजमध्ये पोहोचलेला आहे. पंचांचा नॉटआउटचा इशारा. रन कंप्लीट. एक रन कंप्लीट झाल्यानंतर आपण पाहतो 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 3 ओव्हरचा खेळ समाप्तीनंतर 2-0 20 धावा, एकही गडी न गमावता जय साई विरार संघ. गोलंदाजी मार्क वरती गेंदबाज नवीन हार्दिक आलाय. आता मात्र शेवटचं षटक तर फटकेबाजीचं षटक असणार आहे, परंतु त्या ठिकाणी फिल्डिंग चांगली फेकी थोडी खराब, आणि फेकी खराब झाल्यानंतर एक रन कंप्लीट झालाय. एक रन आलाय. धावफलक 21. आकाश सातत्याने फिल्डिंग चांगली करतोय, परंतु नियंत्रण नाहीये, त्या कारणे अशा पद्धतीची थ्रो आपण पाहतोय. एक रन आलाय. एक रनची धावफलक 21. 5 चेंडू बाकी आहेत. हार्दिकचा हा बॉल अंकित साठी सरळ बॅटने खेळला. हो गॅप मधून चेंडू, फिल्डर पाहत राहिला, चेंडू निघून गेला. 4 धावांसाठी. धावांनी धावफलक 25 वरती पोहोचलाय. 4 चेंडू बाकी आहेत. हाणामारीचं षटक, फटकेबाजी षटक, शेवटचे 4 चेंडू कशा पद्धतीने. ओह बॅटीची कडा लागून चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जातोय. एक धाव भेटू शकेल. एका धावानेची धावफलक 26 या आकड्यावरती पोहोचलाय. 3 चेंडू बाकी आहेत. सलामी जोडी मैदानामध्ये आहे अजूनपर्यंत, तर नक्कीच एक चांगली टोटल आपल्याला समोर दिसते. आणि दोघांची नजर आपण पाहिलं तर आता दोघांना चेंडू आता फुटबॉल सारखा दिसते. त्याच्या कारणे आता आउट व्हायचा आता चान्स तर नाही मिळाला, परंतु चौकी आवाज चान्स हा. लेग स्टंपच्या बाहेर चेंडू, वाईटचा इशारा पंचांकडनं. अवांतरने धावसंघामध्ये वाढ, दबावामध्ये विकेट काढायच्या प्रयत्नामध्ये या ठिकाणी अशा पद्धतीने चेंडू हाताळले जातात. 3 बॉल बाकी आहेत. 27 धाव फलकावरती. हार्दिकचा हा बॉल खोलवर टाकला, चेंडू सरळ बॅटीने मारला, फटका या ठिकाणी कॅच सुटला. एकच रन मिळालाय. रिव्ह्यू घेतलाय कसला, फ्लाइटेडचा. ही फ्लाइट चला. नो नेवर. रिव्ह्यू अनसक्सेसफुल. रेडर आउट. नो नाही आहे. एकच धाव भेटेल. 28 धावा, 28 रन. 2 बॉल बाकी असतील. पुन्हा एकदा हार्दिक. आता मात्र अंकित. थोडीशी चर्चा साधली जाईल. टायमरकडे पण बघा किती टाइम झालेत. दिवसात आपल्याला इकडनं दिसत नाही, परंतु थोडं दरी केल्यानंतर दिसेल आपल्याला. शेवटचे 2 बॉल, 28 धाव फलकावती. ही पण एक चांगली टोटल या ठिकाणी सेट झालेली आहे. कोलडपा चेंडू ड्राईव्ह करायचा होता कव्हरच्या दिशेला, परंतु या ठिकाणी बॅटीची कडा लागली. पॉईंटच्या दिशेला चेंडू गेला. डिक्लेअर झोन मध्ये ज्या ठिकाणी डगआउट आहे, आणि चेंडूला उचलून फेकला. एकच रन भेटेल. शेवटचा बॉल 10 फलकावरती धावा 29. पार्टनरशिप झालाय. शेवटचा चेंडू बाकी असेल. शेवटच्या चेंडूवरती येणारा चौका 33-34चं टार्गेट. 1 रन आली. 30-31चं टार्गेट, परंतु हा चेंडू दर्शवेल किती धावा येतील. गडीबाद तर निश्चितच 29 पर्यंत धावाला स्थिरावली जाईल. शेवटच्या चेंडूवरती आलाय विकेट, आणि पार्टनरशिप ब्रेक, आणि पहिली इनिंग सुद्धा ब्रेक.
आणि इनिंग ब्रेक झाल्यानंतर धावफलक आपण जर पाहिलं 29 धावा फलकावरती आणि 30 धावांचं टार्गेट नॉकआउट संघासाठी येऊन राहते सेकंड इनिंगमध्ये. सेकंड इनिंग कडे ज्या ठिकाणी आपण पाहतोय 30 धावांचा पल्ला नॉकआउट संघाला गाठायचा आहे, रोखायचा आहे, ते म्हणजे जयसाई विरार संघाला. दरम्यान या ठिकाणी याचा लेखाजोखा नक्कीच कोणत्या पद्धतीने असणार आहे ऐकवण्यासाठी मी आमंत्रित करतोय आपल्या साथी समालोचक म्हणजेच विपुल पाटील यांना. हॅलो चेक. चला नॉकआउट आपला एक्स्ट्रा प्लेयर पाठवायचा आहे, आपला अतिरिक्त खेळाडू कॉम्बॉक्समध्ये पाठवायचा आहे. बघा जसे मॅच स्टार्ट होते त्याच्या आधी तुम्ही आपला एक्स्ट्रा प्लेयर समालोचन कक्षाच्या दिशेने पाठवणं गरजेचं असतं. नॉकआउट विरुद्ध जयसाई विरार 24 मध्ये 30चा बचाव करण्यासाठी जयसाई विरार सज्ज झाले. एका बाजूला नॉकआउट 11 आहे, 24 मध्ये 30चा पाठला. इम्पॅक्ट प्लेयर म्हणून इन केलं गेलं प्रिन्स, ज्याला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. हलक्या हाताने ऑफ साईडला कट केला. डगआउटच्या दिशेने चेंडू डिक्लेअर झोनमध्ये ट्रॅव्हल होताना दिसतोय. एक सिंगल धावफलकामध्ये ॲड होते. दोन्ही चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय 4 धावा. बरोबर 22-26 म्हणजे 4चा फासला देखील आपण पाहतोय. वेगाने स्वतः गोलंदाज गौतम पाटील गेले होते कालच्या दिवसामध्ये पंचांची भूमिका निभवत असताना. दर्शन अहिरे आणि गौतम पाटील कालच्या दिवसामध्ये 2 ऑफिशियल अंपायर म्हणून आपण त्यांना पाहिलं होतं. समालोचन कक्षामध्ये मृदुलजी मेहर सर, अल्पेजी जोशी, अनिकेत सावंत यांचा आवाज आपण ऐकत होते. पुन्हा एकदा दिशा चुकली जाती. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून केला गेलाय. एक अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ॲड होते. 3 चेंडूंचा आत्तापर्यंत खेळ झालाय 6 धावा. सराव फटका गेलाय, अंकितच्या हातामध्ये गेलाय. निर्धाव चेंडूची सांगता. फटका खूप चांगला होता, आपण त्या दिशेने क्षेत्ररक्षण अंकित सज्ज होता. खूप चांगली फिल्डिंग अंकितने केली. कलेक्ट केला आणि फेकी लगेच केली. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये. नॉकआउटला 30चा पाठला करायचा. आता जर का मॅचमध्ये पाहायला गेलं बरोबर एका चांगल्या परिस्थितीमध्ये, पण दोघा ओपनर जे दोन्ही ओपनर आहेत त्यांना विकेटवरती उभं राहणं नॉकआउटच्या बाजूने गरजेचं आहे. दुसऱ्या बाजूला जयसाईला देखील माहिती आहे की स्ट्रॅटेजी काय करायची आहे. एखादा ब्रेक थ्रू लवकर मिळवणं गरजेचं आहे. जे धावफलक वेगाने चालू आहे त्यावर रोग लागणं. पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न करा. पायाला लागून चेंडूने दिशा बदलली. लेग बाईसचा इशारा पंचांच्या माध्यमातून केला गेलाय. एक धाव धावफलकामध्ये ॲड होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 8 धावा.
विवेक ब्रेटली गोलंदाजी मारवरती आलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपळ धावा आपण पाहायला गेला 8. 18 मध्ये 22ची गरज आहे. 4चा फासला. जयसाई बघा टायमर ऑन आहे. 15 मिनिटात जर का तुमची इनिंग नाही संपले, 4 षटक हातावून नाही झाले तर तुम्हाला पॅनल्टी देखील लागेल. याचा देखील तुम्ही विचार करणं गरजेचं आहे. बघा चर्चेसाठी थोडासा वेळ कमी घ्यायचा आहे. पहिलाच फुलटा चेंडू सरळ खेळण्याचा प्रयत्न हातामध्ये गेला विवेक यांच्या. हलक्यात आणि सन्मान दिला. वेगाने अक्षय पवार आले होते. त्याच्यानंतर फेकी देखील वेगाने केली होती. 2 चेंडूमध्ये एक सिंगल, 9 धावा आपण पाहतोय. ही संपूर्ण स्पर्धा कालच्या दिवसापासून आपण पाहतोय. घरत नेटवर्क यांच्या माध्यमातून पाहू शकतो. एक नवीन यूट्यूब वाहिनी डोंगरपाड्यामधून आपल्या भेटीला आल्या. खूप चांगलं क्षेत्ररक्षण अक्षय पवार. चेंडू गॅपमध्ये येत होता. डाईव्ह लगावत असताना त्या चेंडूला खूप चांगल्या प्रकारे फील्ड केला. विरार क्रिकेट असोसिएशन अंतर्गत खेळत असताना आकाशजी गरत यांचं हे चॅनल आहे घरत नेटवर्क. एक नवीन यूट्यूब वाहिनी डोंगरपाड्यातून चॅनल DCCच्या स्पर्धेपासून आपल्या सर्वांना इंट्रोड्यूस केलं गेलं. तिथून केलेली कामगिरी खूप चांगली आहे. आतापर्यंत विचार केला 820 सबस्क्रायबर आहे. उद्याच्या दिवसामध्ये जर का 1000 सबस्क्रायबर कंप्लीट झाले तर प्रेक्षकांसाठी प्राईज देखील असेल घरत नेटवर्क यांच्या माध्यमातून. सो आपल्याला देखील विनंती आहे, आपण जावा यूट्यूबवरती सर्च करा घरत नेटवर्क. ही संपूर्ण स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट पाहू शकतो आणि चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक देखील करा. संपूर्ण मोरेगाव चॅम्पियन ट्रॉफीला कालच्या दिवसापासून आपण सर्वांनी ही स्पर्धा यूट्यूबच्या माध्यमातून घरत नेटवर्कची संपूर्ण टीमने केलेली कामगिरी ती देखील उल्लेखनीय कामगिरी आहे. ऑफसाईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू डिक्लेअर झोनमध्ये गेलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावपळकर धावा आपण पाहतोय 12. मधून जसा जसा वेळ मिळते तसं प्रेक्षकांची मनं जिंकण्याचं कार्य PM DJ अँड साऊंड यांच्या माध्यमातून देखील केलं जाते. आमचे जवळचे मित्र नयनजी मांगेला यांची संपूर्ण टीम, ओमकार देसाई यांनी काल आपण ऑपरेटरमधून पाहिलं होतं. आज नयनजी मांगेला स्वतः आहेत. त्यांना जसा जसा वेळ मिळतोय ते देखील प्रेक्षकांची मनं जिंकण्याचं कार्य DJ अँड साऊंडच्या माध्यमातून केलं जातोय. PM DJ अँड साऊंड यांची संपूर्ण टीम कालच्या दिवसापासून दिलेली साथ ती देखील महत्त्वाची साथ आहे. प्रत्येकाने मोरेगाव चॅलेंजर्सच्या प्रत्येक खेळाडूंनी कालच्या दिवसापासून आपल्या कामांची जबाबदारी खूप चांगल्यारीत्या पार पाडली. कालचा स्पर्धेचा पहिला दिवस आपण यशस्वीरित्या पार होताना पाहिला. डाऊन द ग्राउंड खेळत असताना सरळ चेंडून गेला, षटकाराला विकेट सपतन गडीपात. अप्पू नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय. ऑनसाइडला घेऊन गेला. तिसरं षटक मार्गस्थ आहे. या षटकामध्ये जर का मोठा फटका नाही आला तो नॉकआउटसाठी अडचणी वाटतील. बघा जसा उल्लेख केला होता की अजयसाई विरारला देखील माहिती आहे की अशा परिस्थितीमध्ये तो 4चा फासला आहे, तो कसा वाढवायचा आहे. पहिलं षटक आपण 8 धावाचं पाहिलं. त्याच्यानंतर विवेक ब्रेटलीला गोलंदाजी मारवरती बोलवलं. त्यांनी मात्र 4 धावा खर्च केला. तिथून आलेला मोमेंटम आतापर्यंत कायम आहे. एकदा जर का मॅचमध्ये तुम्ही त्या तुमच्या रिदममध्ये आलात, जर का मोमेंटम तुम्ही आपल्यापासूनही घेतलं, त्या मोमेंटमला कायम ठेवण्याची ताकद जयसाई विरारमध्ये. पण त्याच मोमेंटमला ब्रेक करणं नॉकआउटच्या बाजूने गरजेचं आहे. ब्रेक करत असताना मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये सरळ चेंडू गेलाय, षटकाराला विकेट सपतन गडीपात.
सर रिव्ह्यू अंपायर रिव्ह्यू आहे यस चेक केलं जाईल चेक केलं जाईल बॉलरच्या पायाला लागून चेंडू यष्टांवरती लागलाय का आणि तेव्हा फलंदाज क्रीजमध्ये होता का क्रीजच्या बाहेर होता यस पंच पाहण्याचा प्रयत्न करतील स्क्रीनवरती आपण पाहू शकता घरत नेटवर्कचे प्रॉपरायटर आकाश गरज होत आहेत त्यांच्या बाजूने आपण पाहतोय या स्पर्धेचे आयोजक म्हणून प्रत्येक कामाची जबाबदारी स्वतः घेत असताना भावेश आहेत त्याच्या जोडीनं आपण किरू एक रिस्टर सन्मान्य नारकर साहेब देखील आपण स्क्रीनवरती पाहतोय किरूची रिॲक्शन पहा चेक केलं जाते स्क्रीनवरती दर्शवायचं आहे स्क्रीनवरती दर्शवा अगं पंच पाहण्याचा प्रयत्न करतील पंचांचं डिसिजन फायनल असेल जर का त्रिदृश्य कॅप्चर नसेल झाले तर ते देखील आहे स्टंप पहिलाच पडलाय का पायाला चेंडू लागलाय हे पाहण्याचा प्रयत्न करतायत यस पंच नोट आउट इट्स अ फेअर डिलिव्हरी नोट आउट स्क्रीनवरती आपण पाहतोय कालच्या दिवसामध्ये होशमध्ये नव्हते पण आज संघाची मॅच आहे तर जोशमध्ये आहेत हार्दिक श्रावल सोनूला आपण पाहतोय खूप चांगली आठवण PM डिजेन साऊंड यांच्या माध्यमातून करून दिली प्रत्येक जसं जसं प्रेक्षक स्क्रीनवरती येईल त्याचा उल्लेख आम्ही करणार आहोत प्रत्येक चौकारासाठी हर्षद पिलाणे याच्या 200 रुपयाचं पारितोषिक निरंजन चिंदरकर यांच्याकडून आहे रायडरच्या माध्यमातून 200 रुपयाचं पारितोषिक आहे पण त्याहून जास्त महत्त्वाचं आहे नॉकआउटसाठी मोठे फटके येणं मोठे फटके नाही आले तर कदाचित मॅचमध्ये आत्तापर्यंत मागेच राहावं लागेल 5 मध्ये 14ची गरज हिमांशू गोलंदाजी मारवरती नेमा बॉईज आपण कॅप्टनला व्यासपीठाच्या दिशेने बोलवायचं आहे 4 मध्ये 14ची गरज 4 मध्ये 14ची गरज बॅकफुटून मारायचा प्रयत्न चेंडू निघून गेलाय सीमारेषा पार चौकार लगातार जे 3 चौकार आले तर सुमित वसे याच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे 3 मध्ये 10ची गरज पहिला येईल का टॅपच्या सहाऱ्याने खेळण्याचा प्रयत्न यशच्या हातामध्ये चेंडू गेलाय 2 मध्ये 10ची गरज बघा मॅचला स्टार्ट चांगल्या प्रकारे केलं होतं पण त्याच्यानंतरच्या 2 षटकामध्ये धावा नाही आला अडचण फुलटॉस वरती फुल टू प्रहार करून चेंडू निघून गेलाय ऑन साइडला सीमारेषा पार चौकार 1 मध्ये 6ची गरज मोठे फटके येत असताना मॅच मध्ये किती उशीर झाला हे पाहणं देखील तितकंच गरजेचं आहे कदाचित 30ची मॅच क्लिअर झाली असती मोठा फटका की इतका मोठा की सर्व षटकाराला हार्ड लक नॉकआउट विजेता संघ जय साई विरार खूप खूप अभिनंदन